नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी अर्चना इंगोले पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर 5:30 वाजले होते संध्याकाळचे आणि लाईट गेली होती. तर किचनमध्ये पहा खूप अंधार झाला होता. नंतर मी टॉर्च लावून तुम्हाला दाखवलं की म्हणजे लाईट गेली तर किचनमध्ये काहीच दिसत नाही, कारण की बाहेर वगैरे असं साईडनी खिडकी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे खूप अंधार होतो आणि दिवसा पण लाईट गेली तरी किचनमध्ये अंधारच असतो. त्यामुळे कंटिन्यू लाईट चालूच ठेवावी लागते. आणि बघा, कारल्याची भाजी आज बनवली आहे मस्तपैकी. कोणाकोणाला कारला आवडतं नक्की सांगा, म्हणजे मी कशी बनवते ह्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण लाईट जात होती येत होती, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. आणि कारल्याची भाजी असं म्हणतात, म्हणजे माझा भैया जरी म्हणतो की कारल्याची भाजी तू खूप छान बनवतेस. तर तुम्हाला जर मी जशी बनवते तशी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेन. तर भाजी वगैरे झाल्यानंतर भाजी होईपर्यंत लाईट आली आणि त्यानंतर मी करू लागले भाकरी. तर भाकरी 5-6च करायच्या होत्या, पण शेगडीचा कॉईल तुटला होता त्यामुळे. नाहीतर भाकरी तसं मला गॅसवरची आवडतच नाहीत. भाकरी शेगडीवरची एकदम भारी होतात, आणि त्यातली त्यात बाजरीची भाकरी म्हटल्यावर शेगडीवरची किंवा चुलीवरचीच खायला पाहिजे. तर इथे उन्नती काहीतरी क्वेश्चन विचारत होती, काही लक्षात नाही माझ्या, पण काहीतरी विचारत होती ती. आणि तिला बाहेर पण जायचं होतं आज. मेन म्हणजे तिला ड्रेस घ्यायचे होते, वापरायचे ड्रेस जे आहेत ते खराब झाले होते तिचे, त्यासाठी ते बाहेर पण जायचं होतं, पण काही फिक्स नव्हतं. तिला म्हटलं आवरून ठेव, जर का पप्पा तयार झाले तर मग आपण जाऊ. तर ती तेच विचारत होती आवरू का नको काय, मी पप्पाला विचारते वगैरे. तर आमचं तीच चर्चा चालू होती. त्यानंतर इथे मोनूसुद्धा ये जा करत होती, आणि उन्नती ये जा करत होती. आणि तिला म्हटलं फायनली आवर म्हणून. तर विचारू म्हणलं पप्पाला, जर का शेतात काम करून आल्यानंतर कसं आपल्याला कंटाळा येतो, तर म्हटलं ते शेतातून एखाद्या वेळेस आल्यावर एरवी त्यांना वेळ मिळत नाही, फक्त संडेलाच ते सकाळी जातात, ते मग संध्याकाळीच येतात. आणि लेकरांचा हट्ट असतो आज संडे कुठेतरी फिरायला जायचं, पप्पा कुठेतरी आम्हाला गार्डनमध्ये न्या किंवा जेवायला न्या, नाहीतर कुठेतरी फिरवून आणा. तर आणि त्यांना जायचं असतं शेतात. तर फायनली मी म्हटलं होतं आज लेकरांना की आज आपण नक्की जाऊया, कुठे ना कुठेतरी नक्की जाऊ म्हणून. तर ड्रेस आणायला जाऊ म्हटलं. एक तर ड्रेस डेली यूजचे खूप खराब झाले होते लेकरांचे. तर म्हटलं चला, आमच्या जवळच एक दुकान आहे राजीव गांधी चौकामध्ये, तर तिथूनच आम्ही नेहमी डेली यूजचे कपडे घेतो. छान असतात आणि मस्त पण असतात, क्वालिटी वगैरे मस्त आहे. तर तिथूनच उन्नतीला 2 नाईट ड्रेस आणि मोनूला पण 2च घेतले. म्हटलं सध्याचं ठीक आहे, म्हटलं नंतर कधी आले तर आणखीन एखादी वेळेस घेता येईल. तर हे बघा, असं दुकान आहे, मस्त मोठं दुकान आहे. तर लेकरांचं चाललं होतं आणि मोनू बाहेर आली ना, शांत बसत नव्हती. मोनूचे पप्पा शर्ट बघत होते, त्यांना कपडे छान असतात, तर त्यांच्या स्वतःसाठी शर्ट बघू लागले. आणि मोनू काय इकडं तिकडं पळत होती, त्यामुळे नीट व्हिडिओसुद्धा करता आला नाही. तिला फार लक्ष द्यावं लागतं बाहेर आल्यावर, ती एका जाग्यावर कधीच बसत नाही. आणि त्यानंतर मग मी सुद्धा 2 टॉप घेतले. म्हटलं चला, ते म्हटले घे मग आलेस तर. 2 टॉप आवडले तर घेतले. तर त्यानंतर मग म्हटलं चला, थोडं पाऊस चालू होता, तर ते म्हटले नाही आता कुठं, लेकरं म्हटले नाही आता पावभाजी खायला चला पप्पा. तर म्हटलं फायनली मग म्हटलं बरं चला. तर मग इथे आम्ही आलो आहोत पावभाजी खायला, तर या सर्वजण. तर इथलं फेमस असं दुकान आहे, हॉटेल आहे, म्हणजे खूप जण 15 ते 20 वर्षापूर्वीचं हे हॉटेल असेल बहुतेक, भोलेनाथ म्हणून, जे बीडकर आहेत त्यांना तर माहितीच आहे. तर खूप छान पावभाजी स्पेशल आहे. पावभाजी स्पेशल म्हणलं तर भोलेनाथ असं आठवतं. आम्ही पहिल्यापासून पावभाजी खाण्यासाठी तिथेच जातो. तर तुम्हाला कोणाकोणाला पावभाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात ते सुद्धा सांगा, कारण की मी नवीन आहे आणि होईल तेवढं चांगलं म्हणजे प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा. आणखीन मला याच्यातलं काही माहीत नाही आणि येत पण नाही आहे, तर जसं येईल तसं मी ट्राय करते. तर पाऊस मस्तपैकी चालू होता. आणि हा आहे
हे बघा पाऊस. आणि मस्त मग पावभाजी वगैरे खाल्ली आणि मग आम्ही निघालो घरी परत. मग म्हटलं चला लेकरांना पण 10-10:30 वाजले होत्या. तर हे बघा आम्ही परत घरी निघालो. आणि मोनूला तर झोप आली होती, उन्नतीला पण झोप आली होती. मोनूला झोप नव्हती आली, पण उन्नतीला नक्की झोप आली होती. तर